माझा पक्ष वेगळाच आहे. तिथे बाळासाहेब असतानाच मी त्यांना बाहेर पडलेलो आहे. आणि मी आणि आर पाटील वगैरे जे आहेत ते खासदार वसंत पवार वारले होते, त्यांना घेऊन तिकडे चाललो होतो पुण्याला. त्यावेळेला 12 वर्ष मी कुणाशी बोललो नव्हतो शिवसेना सोडल्यानंतर. आणि मला कळल्यानंतर मी त्यावेळेला स्वतःहून राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरे दोघांनाही फोन केला आणि म्हटलं माझं ऐका तुम्ही, एक 8 दिवस शांत राहा, नाही तर 5 दिवस तरी तुम्ही काय बोलू नका, तुम्ही काय बोलू नका. कदाचित जे आहे तुमच्या मनातला राग त्यावेळेला कमी होईल. रागाच्या भरामध्ये काय होतं, परत एकदा आपल्याला तुम्ही मनात विचार करा. बाकी बाहेरच्या तुम्ही सांगून होणार ना, पण शांत राहा 4 दिवस 8 दिवस हे तर मी सांगू शकतो. पण त्याप्रमाणे ते राहिले. पण दुर्दैवाने जे आहे परत म्हणजे व्हायचं झालं आणि ते थोडे वेगळे झाले. हा सुद्धा जर ते दोघे एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कोणालाच होणार नाही. ठीक आहे, माझा पक्ष वेगळाच आहे. तिथे बाळासाहेब असतानाच मी त्यांना बाहेर पडलेलो आहे. पण शिवसेनेबद्दल आमचं प्रेम कमी झालेलं नाही. आणि शिवसेना जे आहे, राज ठाकरेंचे 2 भाऊ, मी तर काल असं म्हणालो ना की सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल. मग आपल्याकडे राजकारण करत राहा, कुटुंब रित्या जे आहे एकत्र येणं चांगलं राहतं. घरातल्या स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा, स्वतःच्या मनस्वास्थ्यासाठी सुद्धा. आणि ते जर स्वास्थ्य चांगलं असेल तर राजकारणावर चांगलं काम करता येईल.